इन हिंदी वी सेज ब्रेड पकोडा आणि मराठीमध्ये आपण याला कटलेस बोलतो. सो लेट्स मेक कटलेस. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी तुम्हाला खूपच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. तर सगळ्यात आधी इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याचे सालपट काढून घेतलेत. आता याला स्मॅश करणार आहे विथ द हेल्प ऑफ स्मॅशर. स्मॅश करून झाल्यावर इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे. वाटलेलं वाटण आपण या स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकूया. आता आपण याच्यात ऍड करूया काही पावडर मसाले. हळद, मीठ चवीनुसार, धना पावडर, कोथिंबीर आणि सगळं मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून झालं की बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूया. आता कटलेस डीप करण्यासाठी आपण एक बॅटर बनवूया. त्यासाठी मी इथे घेतलंय 1 वाटी बेसन. त्याच्यात टाकणार आहे हळद, जिरा, मीठ चवीनुसार आणि पाणी. घट्टसं बॅटर बनवून घ्या. खूप पातळ सुद्धा नको. इथे मी ब्रिटानियाचा ब्रेड घेतलाय. ब्रेडचे साइड्स मी कट करून घेतलेत. आता इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवलं. जे ब्रेड घेतले होते त्याला आपण आता बॅटर लावून घेऊया. स्प्रेड करून घ्या छान असं. त्यावरती दुसरा ब्रेड लावा आणि मग आता कट करून घ्या. आता कट केलेला पार्ट डीप करा त्या बेसनच्या बॅटर मध्ये आणि तळून घ्या. काय अम्मा? लाईट गोल्डन कलर येतपर्यंत तळवा, कारण कधी कधी मग कच्चं राहून जातं. तर तुमचे डिलिशियस असे कटलेस आहेत रेडी. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.